सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना इथला. जीवन कृष्णा शिंदे, मुक्काम पोस्ट पाटखळ, तालुका जिल्हा सातारा. सर आपला हा किती गायींचा गोठा आहे? आता या बारीक मोठ्या मिळून 11 गाय आहेत. 11 गायी. मोठ्या 8 गाय आहेत आणि 3 कालवड आहेत. ओके. आपण कधीपासून दूध व्यवसाय करताय? दूध व्यवसाय तसा 21 पासून चालू आहे. 5-6 वर्ष झाली. किती? 21 पासून चालू आहे. बरं म्हणजे 6 वर्ष 6 वर्ष झाली. या गोठ्यामध्ये काय बदल केले, म्हणजे यांचं खुराक वगैरे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर मिल्क चार्जरचा वापर? नाही, बदल काय झाला, 21 पासून माझं नवीन असल्यामुळे सुरळीत चाललं होतं. एक 22-23 पर्यंत सरासरी. 23 पासून जरा म्हणजे कसा फ्रेश असतो, त्यावेळेस आपण काय जास्त लक्ष देत नाही त्यांच्याकडे, कारण दूध येतंय. बरोबर. काय अडचण आहे त्याच्याकडे लक्ष आपलं जात नाही. पण ज्यावेळेस दूध कमी व्हायला लागलं त्यावेळेस अडचण म्हणजे चालू झाली, बा कशामुळे असं व्हायला लागलं. शोधत गेलो तर ते गाभण राहत नव्हती. मग त्यावेळेस शोधलं युट्यूबवर जरा. आमचा राहुल शिंदे होता, त्यांनी बी वायच मला एक पुढं आणून दिला. त्यावेळेस वापरला सुरुवातीला 23 मध्ये. पण कसं होतं, त्यावेळेस फ्रेश चालू होता, माझं 50-60 लिटर दूध झालं, त्यामुळे माझं लक्ष सहसा त्याच्याकडे गेलं नाही. विचारले, परत बंद झालं, विषय सोडून दिला. परत ही पांढरी गाय, ही पांढरी गाय हा पहिला रोज कालवड होतं, गेलं जन्मलं सगळं झालं. परत गाभणच राहिलं नाही. जवळजवळ 2 वर्ष झालं. 20-22 सिमेंट भरली त्याला. हिटवर यायचं 20 ते 22 हिटवर कंटिन्यू हिटवर यायचं. महिन्याला कंटिन्यू हिटवर येणार ती. आम्ही भरताना कधी एक पुढच्या वेळेस 2 सिमेंट भरले. डॉक्टर म्हणजे आज एक भरले, उद्या एक भरू राहील. असं झालं. त्यानंतर मग मिल्क चार्जरचं बघू म्हणलं ट्राय करून. आणताना सुरुवातीला 25 किलोची बॅग आणली अभिजित सरांच्याकडून मी. काय रिझल्ट आला नाही. म्हणजे रिझल्ट असेल पण मला जाणवलं नाही थोडक्यात. पण त्यावेळेस माझं कसं म्हणणं होतं, मी एकाला कधीच वापरून बघत नाही. वापरलं तर काय आहे तेवढं सगळ्याच नाही. त्यामुळे बॅग काय महिन्यातच संपली. परत जरा गोष्ट म्हणलं अजून एक वापरून बघू. दुसरी बॅग वापरल्यानंतर परत ही पहिली हिट हिची सोडली, वापरल्यानंतर दुसऱ्या हिटला भरली. अशा 2 बॅग झाल्या. आणि तिसरी बॅग आणल्यानंतर 1-2 महिने, त्यावेळेस पुढच्या वेळेस ही हिटवर आली नाही. मग वाच खात्री पडली, नाही बाबा काहीतरी बदल काय तर आहे. म्हणून परत 4थी बॅग आणली. त्यानंतर मला रिझल्ट म्हणजे हळूहळू दिसायला लागला गायांच्यात. त्यामुळे चालू केल्यापासून किती दिवसामध्ये? नाही, ती हिटवर कंटिन्यू येत होती. महिन्याला 20-25 दिवसाला हिटवर यायची, भरायचो. पण त्यावेळेस मी चालू केल्यानंतर पहिल्या हिटला भरलीच नाही. म्हणलं आपल्याला बघायचं रिझल्ट म्हणून. आणि दुसऱ्या हिटला भरली तर राहील, तेवढ्यावर राहिली त्या सिमेस मध्ये. हो, तेवढ्या एका सिमेस मध्ये राहिली. ठीक आहे. आणि चालून ती सगळ्यात माझं पहिल्यावर कालवाड, तुला माहित आहे माझं पहिल्यावर कालवाड ही सुरुवातीचा. याची आई मी वारली. आणि ह्या गाई तुम्ही घरीच तयार केलेल्या आहे? हो, ह्या सगळ्या कालवडीपासूनच घरी तयार केलेलं. कालवडी 2 आणलेल्या घेतल्या फक्त. आणि 2 गायी होत्या पहिल्या विकत घेतल्या, त्या विकून टाकल्या. आता ही टोटल आपल्या घरचं. आता ही किती लिटर दूध देते काय तुमची? आता ही 17-18 लिटरची सरासरी हे चालते. बरोबर. जर तुम्हाला मिल्क चार्जर भेटलं नसतं आणि हिला तुम्ही दिलं नसतं काय? नाही, मी अभिजय सांगितलं, मी गोठा अक्षरशः बंद करायच्या ह्याला आलो होतो. कारण व्हायचं कसं, दुधातनं पैसे यायचं, पण खुराकाला, डॉक्टरला इतका खर्च व्हायचा की आपल्याला राहतच काय नव्हतं. 17-10 हजार म्हणजे काय, एवढं कष्ट करून कायच राहायचं नाही. डॉक्टर आता 1.5 वर्ष झालं बंदच आहे, फक्त सिमेस लावायला. हो, डॉक्टर म्हणतात की डॉक्टर तुम्ही बदललाय काय, आम्हाला बोलवत नाही म्हणून. असं होत. म्हणजे त्यांना वाटतं की तुम्ही दुसऱ्याकडे. हो, वाटणार साहजिक. आता पहिलं 8 दिवसाला आमच्या डॉक्टर मग डॉक्टर या काय झालं काय नाही. आणि आता 6-6 महिने वर्ष म्हणजे सिमेसलाच तेवढं बोलावतं, इतर बाकीच्या वेळेस हे विषयच येत नाही. बरोबर. गाय पण बघू आपण किती शांत उभे आहे इथं, एकदम एवढ्या मध्ये उभे इथं उभं राहून. ते मस्त गप्पा ऐकू राहिल्या आपल्या मिल्क. लय फरक पडलाय. कारण पहिली मी माझं कसं आहे, एक धार काढायच्या अगोदर एक पाट टाकतो, ती टप आहे वैरणीचा तो. आणि धार काढून झाल्यानंतर एक टप टाकतो, तरी पण त्यासनी काय खाऊन काय नको, सारखं इकडे तिकडे करायच्या. आणि आता अक्षरशः 7-8 महिने झाला असतील, 1.5 टपावे फक्त. अगोदर एक टप, नंतर अर्धाच टप. तेवढ्यावर शांत. तेवढ्यावर 7 वाजता डायरेक्ट वैरण, 7 वाजताच वैरण. तेवढ्यावरती तेवढं संध्याकाळी परत 1.5 टप. म्हणजे माझा अर्धा टप सकाळचा, अर्धा टप संध्याचा, एक टप एका गाईचा वाचला दिवसाचा. चाऱ्यामधून भागतंय त्यांचं म्हणून, तेवढ्याच चाऱ्यात भागतंय. आणि असं उगार वगैरे कुठे पडलेलं दिसत नाही, पूर्ण चारा खाऊन टाक. नाही ना, आता ही किरकोळी ते राहणार. आणि तुमचा अजून एक तुम्ही अनुभव सांगा, या गाईला लंपी झालेला होता. हो, हिला लंपी झाला होता. ही काय इथं अजून आहे, तिचे
निशाण आहे. दाखवा निशाणी इथं हे झालं होतं आणि इथं पायाला इथं जखम झाली, इथं फुटलं होतं, इथं आणि इथं 2 ठिकाणी. तर मग तर ते कसं माझं मिल्क चार्जरचा अनुभव होताच आपल्याकडे आणि चालू होतं ते कंटिन्यू रेग्युलर चालू होतं. त्यामुळे मी काय डॉक्टरना बोलावलं नाही. त्यावेळेस आपलं मिल्क चार्जरचं 50 ग्रॅम देतो मी, जास्त देत नाही. 50चं फक्त 200 तिला, हिला एकटीला चालू केलं 200. म्हणजे हाय याच्यावर 10 दिवसात क्लिअर झाली. फक्त जखम होती पण ती जखम ऑटोमॅटिक तुपानं ते क्लिअर झाली. पण औषधाचा खर्च 1 रुपया आला नाही. तुमचं काय विषय? तुमचा मुक्त गोठा आहे, या सगळ्या काही एकमेकांमध्ये मिसळतात, खेळतात, तरी पण एक दुसरींना नाही झाला. नाही दुसऱ्यांना अजिबात नाही. तेवढीलाच झाला फक्त, एवढीलाच एकेलाच झाला होता. ते बी कंट्रोल होऊन गेला. हो ते कंट्रोल. प्रमाण काय केलं तुम्ही? प्रमाण फक्त टिबल झालं. 200 ग्रॅम टाकलं होतं. 200 ग्रॅम सकाळी, 200 ग्रॅम संध्याकाळी, असं 5 दिवस टाकत होतं. जेव्हापासून तुम्ही हे चालू केलं तर त्या दुधामध्ये काय बदल जाणवले? दुधामध्ये लय फरक आहे. कारण कसं आहे, आता सातारचं माझं एक हवालदार गिरायक आहे, ते तुमच्या नाशिक कोणाच तर त्यांना चढून फोन घेऊन ती यायला लागले. एक जवळजवळ वर्ष झालं ते दूध नेते तिथनं. 1 वर्ष झालं दूध आपल्यापासून घेते. नाही ते सातारा राहतात, ते कंटिन्यू येतात. पण ते कसं होतं, जाऊन दररोज ते येणार. आता 4-4, 5-5 दिवसांनी दूध नेतात, एकदम 5-5-6 लिटर नेतात, तरी पण दूध म्हणतात खराब होत नाही. 5-5 दिवस, 6-6 दिवसाचं दूध एकदम वापरतात आणि अजून कंटिन्यू चालू 1.5 वर्ष. टेस्ट वगैरेच्या बाबतीत टेस्टचा विषयच नाही, गोडीच आहे, दुधालाच गोडी. अजून 40 रुपयानं आपल्या गावात दूध किरकोळ 40 घालतात. माझं 1.5 वर्ष झालं 45 रुपयानं जाग्यावर दूध आहे. 45 रुपयानं तरी पण दूध चालू आहे माझं. अरे इथे येऊन घेऊन जा. हो इथे येऊन. आणि आता जे शेतकरी वापरतात 1-2 बॅग, पण त्यांना अनुभव येत नाही, रिझल्ट येत नाही, समस्या जाणवतात, त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, कंटिन्यू वापर. दूध व्यवसाय करायचं म्हणलं कंटिन्यू वापरणं भागच आहे. आता ही पहिल्या लहानपणापासून याला जंताचं औषध नाही, काही नाही, काय नाही. मिल्क चार्जरनेच ज्याला पहिला ऋतूच आहे, ती पहिला ऋतू आहे. म्हणून जंताचं औषधच नाही ह्याला, करते वाटतं. जंताचं औषध नाही, फक्त मिल्क चार्जर ह्याला 25 ग्रॅम सकाळी, 25 ग्रॅम संध्याकाळी हे बघा वापरतो याला. नवीन कालवडाला एवढं हे आणि अजून ही एकही दिवस जन्मल्यापासून धुतलेला नाही. आता याला 5वा महिना चालू आहे, धुतलेलंच नाही. याच्यापासून तुम्हाला दूध पण भेटत नाहीये, याच्यापासून काही सध्या फायदा नाहीये. सध्या फायदा नाही कसं कालवडीचा नाही, आता सध्या म्हणजे दूध नाही मिळत आहे ना. तुम्ही का बरं देता बरं? मी विकत गाय आणत नाही. माझा एक फंड आहे, आपल्या घरात तयार करायचं आणि त्याच्यापासून दूध काढायचं. ती 10 लिटर नसो, 5 लिटर असू द्या, पण ते आपल्याला प्रॉफिट व्हायला पुढं. कारण हे सगळा माझा गोटा रुपया ह्याच्यात खर्च केलेला नाही, ह्यांच्यापासून मिळालेलं ह्यांच्यात गुंतवलेलं आहे. ही संपूर्ण झाले घरापासून, ही कलर मारलेलं दिसतंय हिथनं ही सगळं झालं, ही यांच्या जीवावर झाले. नाही, बरेच शेतकऱ्यांची भावना काय असते, दूध देत नाही. दूध मिल्क चार्जर म्हणजे दूध वाढीसाठीच आपण मिल्क चार्जर देतो. त्या शेतकऱ्यांना तुम्ही नाही, दूध वाढीसाठी नाही, ही आपल्या पचनशक्तीसाठी. आपल्या मनात त्यांच्या मना, त्यांची पचनशक्ती सुधारली, त्यांचं दूध आपण खाल्लं तर आपलं सुधारते. तुम्ही खरंच सुधारते. तेव्हापासून तुम्हाला काय बदल जाणवत आहे? घरी खात तेव्हापासून चव चांगली. हा तूप करते घरते. फक्त आमचं कसं साईचं असतं, साई काढून तेवढ्या करतो तूप, ते घरच्या ह्याचं तेवढं असतं. पण आहे क्वालिटी 1 नंबर. आणि दुधाची माझी पहिली 3-2-8-2-8-3 पर्यंतच लागायची. आम्ही लय त्या पावडर हे फॅट वाढायसाठी भरपूर पावडर, पण कधीच आमची 3-5-8-5 लागली नाही. तेवढ्यासाठी मी पहिल्या लागत नव्हत्या हिची, म्हणून ही जर्शीचं केलं होतं. ही जर्शीच आहे, ती एक तांबड, ती जर्शीच, त्याचं ही कालवाड, ही जर्शीच. म्हणजे फॅट साठी, फॅट आपली लेवलला यावी बाबा यासाठी. तरी पण काय फॅट लेवलला कधी येत नव्हतं. सगळ्यांचं मिळून हिचं 2 हिचं चांगलं असलं तर 2 हिचं पातळ असलं, त्यामुळे लेवल घसरून तिथंच हिची. आता कंटिन्यू 3-5-8-5च्या पुढं, आता 3-7, 3-8, 8-5च्या पुढे. बरोबर. गाय व्याल्यानंतर तुम्ही मिल्क चार्जर आता कंटिन्यू चारता, तर गाय व्याल्यानंतर पूर्ण क्षमतेने दूध द्यायला किती दिवसात येते तुमची? तसं एवढं माझं ह्याच्यात नाही, पण कंटिन्यू चालते. पण आता कसं झालं, असं ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून येलेले आहेत, तर कंटिन्यू ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून आज एप्रिल आहे, अजून दुधाची लेवल कुणाचीही तुटली नाही. आणि 4-4, 5-5 महिन्याच्या गाभण आहेत सगळ्या. वा, क्या बात. म्हणजे गाभण असून सुद्धा क्वालिटी मेंटेन. कारण ते जाणवतंय ह्याच्यावर, दुधाच्या बिलावून आपल्याला जाणवतंय.
बरोबर 7 ते 8 महिने झाले रेग्युलर. सप्टेंबर पासूनच चालू आहे ना. बऱ्याच शेतकऱ्यांची तीच समस्या असते, गाय असते नाही लिटरची. दुधाला कंटिन्यू चालते ते, त्यांना कमी देऊ द्या. आता ही पहिल्यावर कालवाड आहे, त्याची आहे ना, मला कधी 5 लिटर दिलं नाही त्या तांबड्या गाईनं, त्या डबल शेंगाच्या 5 लिटर. ही वाटत नव्हतं काय 3-4 लिटरच्या पुढे चालेल, त्याची अंगकाठी बघा की बारीकच नाही. कालवडच वाटतं अजून 7-7 लिटर देत ते. अरे वा. कंटिन्यू म्हणजे सुरुवातीला 7-8 देत होते का नाही, ते अजून 7-7. आता याला 4 महिने झाले द्यायला. 4 महिने झाले दूध 7 लिटरच्या खाली दूध देत नाही, 7 लिटरच्या पुढेच. त्यांचं एक विशेष आहे की त्यांनी संयम धरला म्हणून आज ही हो. टिकली. बरोबर आहे. त्यांनी जर त्याच वेळेस एक बॅग वापरून, आता कसं शेतकरी नवीन येते हो ते काय करते, एक बॅग वापरली की म्हणते रिझल्ट मला का दिसेना, त्यांची शंकता. यांनी 3 बॅग वापरून म्हणजे यांनी संयम ठेवला म्हणून आज हे इतक्या टिकले. त्यांनी त्याच वेळेस बंद केला असं त्यांना आज रिझल्ट. सातत्य फार महत्वाचं आहे. सातत्य नाही, 4 महिने माझं बंद झालं होतं सुरुवातीला. हा, हा. मध्ये आधी आपण वर्षभर चालू केलं आणि परत मध्ये बंद झालं होतं. परत यांचा माझा कॉन्ट्रॅक्ट तुटला होता त्यावेळेस. पण त्यावेळेस परत काय झालं, त्यावेळेस दूध चालू होतं, 1-2-3 महिने चालू राहिलं आणि परत घसारलं दूध की माझा मला खर्च बी निघून झालाय. बापरे. पण माझी कशी सवय आहे, मी दररोजचं लिखाण करून ठेवतो वहीत. माझ्या 6 वर्षाच्या 6 वही आहेत दुधाच्या म्हणजे ह्याच्या. बरोबर. दररोज आज खायला काय काढ बाबा, मका काढवाळ आणली ती लिहून ठेवलेलं. त्याचा टॅली केला, अभ्यास केला मी. त्यानंतर मला जाणवलं सगळा हिशोब आहे. सगळा हिशोब त्यानंतर जाणवलं, म्हणून परत मिल्क चार्जर नाही म्हणलं. आता काही झालं तर मिल्क चार्जर बंद नाही करायचं, वाटलंच तर गोटा बंद करू, पण ती नाही बंद करायचं. पोते साहेब, आपण किती दिवसापासून वापरताय? 3 वर्ष झाली. मला ह्याचाच फोन आला होता, तू त्यांच्याकडून घेतोय? हो म्हणलं घेतो. तू किती वर्ष घेतोयस? मी म्हणलं अरे तू आता मला म्हणलं मी 1.5 वर्ष झालं. अरे मी म्हणलं 3 वर्षापासून वापरतो. अच्छा, शेजारी असून माहिती नव्हतं हो, तुम्हाला? शेव गावात classmate च आहे कसं माझा. क्लासमेट असलं तर हे गावात आहे तिकडे राहायला, गावात आणि आमचं इकडे म्हणजे आता जास्त मी असं मध्ये येत नाही. इथं कमानीच्या खाली आता जस्ट एक 7-8 महिने झालं बांधलाय. हा, हा, हा. माझ्याकडे काय म्हशीच आहेत, पण रिझल्ट त्याचा हे माझ्याकडे बी आता डॉक्टर अजिबात येत नाहीत. आणि मी बोलवत रिझल्ट एक नंबर आहे. गरजच नाही बोलायची. नाही इथंच नाही माझी ED आहे 6 वेळा हिटवर आली होती. आता ह्या टायमिंगला कुठलं जनावर हिटवर येत नाही. आता त्याला दीड महिन्यात झाले सिमेंट भरून. बापरे. 6 वेळा हिटवर आलं होतं रे. हम्म. नाही म्हणले कवळेत जेव्हा तिनं दात पाडलं तेव्हाच मी त्याला हे तेव्हा दिलं सिमेंट भरलं. सिमेंट भरून. ओके. आणि तुम्ही एवढ्या दिवसापासून वापरताय, का बरं वापरताय तुम्ही? अहो डॉक्टरचा खर्च वाचतोय सर. डॉक्टरचा खर्च वाचल्यावर तुम्हाला काय झालं नाही. आणि जे महिन्याला डॉक्टर लागत होतं ती अजिबात नाही. आता 3-3.5 वर्ष झालं डॉक्टर नाही माझ्याकडे सिमेंट देण्यापुरतं डॉक्टर. काय बोलता? हो. 3-3.5 वर्ष. हो, सिमेंट देण्यापुरतं. Siemens आणि आता मी तुम्हाला खोटं सांगू, तुमची 8 किलोची जी Animal health charger. आहे निघालंय ना, हो. ते बी माझ्या डोक्यात आहे. माझी मोठी म्हशी यायला वाहनायची त्याला वापरायची. Animal health charger. हो, 3 ती वापरणारच आहे. मी आजारी पडलं का नाही मी डॉक्टर बोलवत नाही. हम्म. म्हशीचं काय म्हस अशीच उन्हात बांधलेली होती. हा. आणि वडिलांना म्हणलं म्हस अशी का डोळं बिळला झाली ती. आणि म्हस वैरण बी खात नव्हती. रातच्या 10 वाजता 200 दिलं, परत 12 वाजता उठलो 12 वाजता 200 दिलं. सकाळी तर तिच्या दावणीत वैरणीचं काटूक दिसलं नाही. आपण किती डॉक्टर बोलावलं आणि किती काय केलं ना, सलाईन लावून देखील 4 दिवस जनावर उपजार येत नाही. कुणीही किती म्हणू द्या, 50 गायांचा गोठा असू द्या म्हणू द्या, नाहीतर काही जे आपण अनुभवलंय ते अनुभवलंय. बरोबर आहे ना. आणि मी अजून बंद केलेलं नाही. मी आता जवळजवळ माझ्याकडे नाही म्हटलं तरी 20 बादली असतील. 5 किलोच्या. हो, 5 किलोच्या 3-4 पोती 25 किलोची आणली होती यांच्याकडून. यांना माहिती आहे अभिजित सरांना आणत होतं. या दिवसात कुठलंही जनावर सेम दूध कधीच देऊ शकत नाही. कधीच देऊ शकत नाही. कधीच. कारण मी कोरेगाव बोथर मिल्क हे आपलं कॅल्शियम आहे. आता ह्यांचं माझा प्रसंग नंतर मी जळगाव मार्गे असं जायचो. मला इथं कॅल्शियम मिळालं, तिथं चांगलं आहे तिथं. पण ह्या जगात रिझल्ट कुठलाच नाही, कितीही कोणी काय म्हणू दे. बरोबर आहे. आणि वजन भरपूर वाढले म्हणजे त्यांचं. म्हणजे पहिल्या 6 महिन्यापूर्वी असे दिसत नव्हत्या का आता संपूर्ण गाभण नाही, तरी पण व्यवस्थित म्हणजे पहिल्यापेक्षा चरबी त्यांचं हाड उघडं पडणं पहिलं. आता कोणाची म्हणजे अशी दिसत नाही, व्यवस्थित राहते. गोठ्यात गेलं ना सगळं हाडच दिसतं, अशी तब्येत दिसत नाही. आमची बी तीच परिस्थिती होती पहिली. तसं म्हणून आमची बी तीच परिस्थिती. सकाळच्या बारी वैरण खाल्ली का नाही तेवढ्या पोटच्या फुगलेल्या, नंतर संध्याकाळी पाकची पुडी त्यांची. बापरे.
म्हणजे अंगालाच लागत अंगालाच लागत नव्हतं. ना आता म्हणजे असं बघितलं का नाही, आता मी तर धुतलेलं नाहीत काय, पावसात धुतलेलं तेवढ्याच, पण असं बघितलं तर म्हणणार नाही, कोण म्हणणार काय सांगतोय 2 दिवस झाले धुतले असते. आज तुमचा डॉक्टरचा खर्च किती कमी झाला आणि उत्पादनामध्ये किती वाढ झालेली? डॉक्टर माझ्याकडे आठवड्याला येतच होता. आठवड्याला आला की कमीत कमी 2000 रुपये द्यायला, म्हणजे 1000 रुपये त्याची व्हिजिट फी ठरलेली, 1000 रुपयाचं मेडिकल लिहून देणारच, विषयच येत नाही. 2000 आठवड्याला फिक्स, म्हणजे तो 2000 रुपये आठवड्याचा खर्च व्यतिरिक्त 6-1000 रुपये महिन्याचं बेनिफिट ती म्हणजे वाचलंच. बरोबर. तेवढ्यात तुम्ही इकडे मिरच्या एक बॅग येते म्हणून तर मग बॅग दर महिन्याला आता आणतोच मी, कमी पडलं तर 5 किलो आणतो. आणि आता तर काय साताऱ्यात झाल्यामुळे टेन्शन राहिलं नाही. जो आठवड्यात तुमचा पहिला पगार व्हायचा तो आता किती वाढलेला आहे? आता बघा सरासरी पहिला आम्हाला 3-5-8-5 रुपया कमीच भेटायचा कायम. दूध जरी जास्त असलं त्यामुळे आपलं ती द्यायची, पण ते 3-5-8-5 कधी लागतच नव्हती. म्हणजे 38 झालं तर आम्हाला 38 नाही, आम्हाला 37 भेटायचा. पण आता 3-5-8-5 प्लस 1 रुपया मिळतो कंटिन्यू. अच्छा. हो, म्हणजे ती 2 रुपये लिटर मागं वाढलं सरासरी. म्हणजे 40 लिटर दूध एका टायमाचं, 40 दूध 80 रुपये ती वाढलं, संध्याकाळचं 80, 160 रुपये वाढतात. बरोबर. आता मिल चार्ज तसं जातं मला सरासरी दिवसाला 1 किलो. 1 किलो गेलं तरी म्हणजे 330 रुपये जाते, 180 रुपये त्यातनं फेटले, प्लस डॉक्टरचा खर्च. तो वाचला. कॅल्शियम नाही माझ्या गुरासनी कधी याल्यानंतर मी कॅल्शियम बाटली नाही, इंजेक्शन नाही, सलाईन बी लावत नाही, मी काही करत नाही. बरोबर. फक्त मिल चार्ज हाही प्रमाण त्यावेळेस डबल करतो 15 दिवस. काय सांगाल सातारा किंवा कोल्हापूर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय होतो त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, मिल चार्जर हे दुग्ध व्यवसाय करायचा तर मिल चार्जर वापरलंच पाहिजे. प्लस आपल्या आरोग्य चांगलं सुस्थित राहण्यासाठी मिल चार्जर हे प्रत्येकानं गाईला वापरलंच पाहिजे. बरोबर. कारण कसं होतं, पहिलं आमच्या घरात बी आजार पण जास्त होतं. आई वडील आहेत माझे आता, दर वर्षाला माझा एक ठरलेलंच लाखभर रुपयाचं आहे, नाहीतर वडील आहेतच दवाखान्यात. पण जेव्हापासून ही माझा आता वडील आहेत माझे पूर्णपणे दुधावायचं, कालवण नसतं त्यासनी, कारण डॉक्टरांनी सांगितलं ठसका बिस्का लागला तर त्यासनी छातीचा त्रास आहे. कंटिन्यू दूध, त्या दुधासाठीच माझा धंदा चालू झालाय खरं म्हणजे. मी बाहेरनं विकत आणत होतो दूध, 4-5 हजार दूध जात होतं महिन्याला, त्यासाठी एक गाय आणली त्याच्यावर हे चालू झालाय. आमचं सकाळ संध्याकाळ त्यांच्यासाठी दूध म्हणजे घरात असतंच कंटिन्यू, दुधावं कंटिन्यू. पण आज ठणठणीत, बीपी नाही, काही नाही, काही नाही त्यास गोळीच नाही. दरवर्षी 1 लाख रुपये खर्च दवाखान्याला होत होता, जातो आता. आता वर्षापासून आता म्हणजे ह्या 2 वर्षात तर नाहीच असं नाहीच नाही. म्हणजे तुमचा तो पण बेनिफिट झाला. हो. जेव्हापासून तुम्ही हे गोठ्यामध्ये मिल चार्जर चालू केलं तेव्हापासून तुम्हाला काय बदल जाणवले? पहिलं माझ्यापासून दूध कमी येत होती, आता पुन्हा ते दूध वाढवले माणसांनी. अरे वा. हो. म्हणजे जे 1-2 लिटर घेऊन जात होते त्यांनी आता 8-10 लिटर जाते दूध. 8-10 लिटर पर्यंत. अरे वा. आणि घरी येऊन घेऊन जातात शिवाय गोठ्यावरून जातात. येऊन जातात. त्याच झालं होतं, मी म्हणलं होतं दर वाढवायचे दुधाचं किरकोळ, तरी म्हणली तुम्ही म्हणता 45 न बाहेर 40 न घालतात, मग दूध बंद होईल आपलं. म्हणलं हो दे बंद, नाही झालं मला काय प्रॉब्लेम नाही, मी डेअरीला घालीन सगळं. त्यावेळेस आमच्या दोघांचा झाला तो विषय. महिनाभर आम्ही बघितलं, आता बाबा आता पेमेंट झाल्यानंतर ती बंद करतील बाबा महिना भरल्यानंतर. बरोबर. पण तसं कोणी केलं नाही. आपण जर चांगला आहार देतोय, चांगलं अन्न देतोय, सगळ्यांनी 40 दूध आहे, आमचं 45 दूध आहे, तरी पण जास्त क्वांटिटी घेऊन जातात. खूप छान अनुभव सांगितला आपण. धन्यवाद.